नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 9 वाजता आहेत आणि सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी. ऑनलाईन भारत पे ॲपद्वारे इन्स्टंट लोन दिल्यानंतर कर्जदाराला शिवीगाळ करणं, धमक्या देणं, सोशल मीडियावरती कर्जदारांची छायाचित्रांचं मॉर्फिंग करून ती व्हायरल करण्याच्या प्रकारामुळे डेहराडून शहरातील शेकडो नागरिक त्रस्त आहेत. ऑनलाईन फसवणुकीसाठी देशभर बदनाम असलेल्या झारखंड राज्यातील जामतारा इथल्या मॉडेलनुसार ऑनलाईन भारत पे ॲपद्वारे इन्स्टंट लोन घेणाऱ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी देशभरात फसवणुकीचं जाळं निर्माण केलेले कॉल सेंटर काल औरंगाबादमध्ये उद्ध्वस्त करण्यात आले. ही कारवाई पैठण गेट परिसरातल्या यश एंटरप्राइजेस आणि संकल्प क्लासेस असलेल्या इमारतीमध्ये करण्यात आली. यावेळी 1000 पेक्षा अधिक मोबाईल जप्त करण्यात आले असून 2 तलवारी सुद्धा सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या सेंटरमध्ये काम करणारे 200 पेक्षा जास्त तरुण मुलं फोनवरती शिवीगाळ करताना आढळली. तर या कॉल सेंटरमध्ये चक्क 3 शिफ्ट्समध्ये फसवणुकीचं काम चालत होतं. या सगळ्या गोष्टी उघड झाल्या. आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. अविनाश, झारखंडमधून किंवा झारखंड ते औरंगाबाद हे फसवणुकीचं रॅकेट कसं सुरू आहे? नक्कीच आपण जर झारखंडचा विचार केला तर झारखंडमध्ये हे जामतारा एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावापासून हा पॅटर्न लागू करण्यात आला होता. म्हणजे तो लागू केला गेला होता. तिथं वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या सिम कार्ड घ्यायचे आणि तिथून लोकांना फसवणूक करायची आणि त्या फसवणुकीद्वारे बघ ते कॉलवरती लोनच्या नावाखाली भारत पे जे ॲप आहे त्याच्यावरती लोन घेतल्याच्या नंतर तुम्ही लोनची परतफेड करा म्हणून ते वेगळ्याच अँगलने ते करून ते आपल्या अकाउंटवर कसे वळते करता येईल. आणि विशेष म्हणजे यामध्ये ट्रिक्स अशी वापरण्यात आली होती की 18 वर्षाच्या खालील सर्व विद्यार्थी असेल किंवा तरुण असेल हे केले गेले होते. म्हणजे त्यांचे आधार कार्ड नसेल किंवा त्यांचं बँक अकाउंट नसेल आणि त्या पद्धतीने ते वळवले जात होतं. परंतु आता हा झारखंडचा जो पॅटर्न आहे तो औरंगाबादमध्ये देखील महाराष्ट्राच्या औरंगाबादचा जामतारा बनू पाहतोय. कारण औरंगाबादमध्ये आपण ज्या बिल्डिंग समोर आता आहोत त्या बिल्डिंगचा जर विचार केला तर या बिल्डिंगमध्ये 200 तरुण या बिल्डिंगमध्ये बसून लोकांना फोनपेद्वारे फसवणूक करत होते किंवा फोनपेच्या अँगलने कॉल करून फसवणुकीचे प्रकार चालू होते, शिव्या देत होते. तुम्ही जर आता यानंतर पे नाही केले किंवा तुम्हाला EMI पे करावी लागेल आणि जर नाही केली तर मग ते शिवीगाळ किंवा त्यांचे फोटोज वेगवेगळ्या व्हॉट्सअप असेल किंवा फेसबुक असेल याच्यावरून प्रोफाईल DP डाउनलोड करून त्याच्यावरती मॉर्फिंग करून त्याला बदनाम केल्या जात होतं. आणि विशेष म्हणजे एवढंच नाही तर जर चालवणारा मालक होता तो फसार झालेला आणि त्याला हे माहीत होतं जर एखाद्या दिवशी अचानक या ठिकाणी रेड पडली तर या कॉल सेंटरमध्ये चक्क 2 ते 3 तलवारी सुद्धा पोलिसांना मिळून आले. त्यामुळे अत्यंत धक्कादायक प्रकार मानावा लागतोय आणि औरंगाबादचा जामतारा का असा प्रश्न उपस्थित होतोय. जी अविनाश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आणि माहिती आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना देतोय. कशा पद्धतीनं फसवणुकीचं हे रॅकेट झारखंडपासून